शेंबाळपिंपरी येथे ज्वेलर्सच्या दुकानात दरोडा, 15 लाखांचा ऐवज लंपास। शेंबाळपिंपरी येथे काल मध्यरात्री एका ज्वेलर्सच्या दुकानात दरोडा पडून 15 लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली। याबाबत खंडाळा पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या शेंबाळपिंपरी येथे काल मध्यरात्री 1च्या दरम्यान मेन लाईन मधील असलेल्या वैष्णवी ज्वेलर्सचे समोरील शटर 5 अज्ञात चोरट्यांनी फोडून दुकानातील 5 किलो चांदी, 80 ग्राम सोन्याचे दागिने, 50 ग्राम सोने, नगदी रोख रक्कम 45,000 रुपये असे चोरट्यांनी लंपास केले। याबाबतची तक्रार वैष्णवी ज्वेलर्सचे मालक कैलास टाक यांनी खंडाळा पोलीस स्टेशन येथे दिली। त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे। शेंबाळपिंपरी येथे गेल्या 2 वर्षापासून घडलेल्या चोरीचा एकही तपास लावण्यात खंडाळा पोलिसांना यश न आल्यामुळे चोरट्यांचे मनोधैर्य वाढल्याचे भर मेनलाईनमध्ये घडलेल्या घटनेवरून दिसून येत आहे। या दरोड्यासाठी श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते, तर पुसदचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री हर्षवर्धन बीजे हे दिवसभर शेंबाळपिंपरी येथे तपासासाठी ठाण मांडून होते, तर जिल्हा पोलीस अधीक्षकांनी भेट देऊन तपासाबाबत सूचना केल्या। विशेष बाब म्हणजे शेंबाळपिंपरी येथे पोलीस चौकी असून येथे एका अधिकाऱ्यासह 8 कर्मचारी तैनात आहेत, हे मात्र येथे विशेष।